नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवून दाखवणार आहे वालाच्या शेंगाची भाजी। तर इथं मी 250 ग्रॅम शेंगा आणलेल्या आहेत। अशा मीडियम आहेत, जास्त निब्बर नाहीत शेंगा। निब्बर जर असल्या तर यामध्ये असं जाड जाड बी निघतं, तर हे जास्त निब्बर नाहीत, त्यामुळे जास्त बी जाड जाड नाही याच्यातलं। असं निवडून स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत शेंगा। याला कुणी कुणी पावटा सुद्धा म्हणतं। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे। थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, सुक्या खोबऱ्याचे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। इथं 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मी। फोडणीसाठी जिरे मोहरी घेतलेली आहे। अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे मी, काळा मसाला घरी बनवलेला, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे। तर सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे। त्या अगोदर माझ्या चॅनलला पटकन लाईक करा। तर आता आपण खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेऊया। इथं मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। व्यवस्थित आपल्याला मीडियम गॅसवर खोबरं आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अगदी आपण आज गावाकडच्या पद्धतीने वालाच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत। खूप छान लागते चवीला। तुम्ही हे भाकरी पोळी सोबत किंवा भाताबरोबर खाऊ शकता। खायला सुद्धा टेस्टी लागते आणि करायला सुद्धा सोपे आहे। खोबरं आणि शेंगदाणे थोडेसे भाजलेले आहेत, तर यामध्ये आपल्याला लसूण सुद्धा घालायचं आहे। लसूण सुद्धा आपल्याला याबरोबर थोडासा भाजून घ्यायचा आहे। लसूण, खोबरं आणि शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजलेले आहेत। असे डाग पडेपर्यंत शेंगदाणे आणि खोबरं भाजलेलं आहे। तर आता आपण खाली काढून ह्याला थोडंसं थंड करून घेऊया। शेंगदाणे, खोबरं आणि लसूण आपला थोडासा थंड झालेला आहे। मी इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे। त्यानंतर ही कोथिंबीर सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे। लाल तिखट यामध्येच घालायचं आहे आपल्याला। हा काळा मसाला आणि धने पावडर। आता आपल्याला हे न पाणी घालताच अगोदर काढून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला मसाला झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मी अगदी 2 चमचे पाणी घातलेलं, जास्त पाणी घातलेलं नाही। तर आता आपण भाजी बनवायला घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये घालायचे आपल्याला जिरे आणि मोहरी। जिरे मोहरी व्यवस्थित आपली फ्राय झालेली आहे, तर त्यामध्ये घालायचा आपल्याला आता हा मसाला। आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरच आपल्याला हे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, 2 ते 3 मिनिट। मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे, कारण आपण मसाल्यामध्ये जास्त पाणी घातलं नव्हतं, त्यामुळे मसाला लवकर परतला गेला। पाणी जास्त घातलं तर जास्त वेळ लागतो मसाला परतायला। व्यवस्थित परतून झालेला आहे। यामध्ये घालायची आपल्याला हळद, हळद घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित मसाला मिक्स केलेला आहे। तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आता धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा। त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला राहिलेला होता, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ,
माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिट यावर झाकण ठेवायचं आहे. पाणी न घालता झाकण ठेवल्यामुळे वाफेवर लवकर भाजी शिजली जाते आणि नंतरच आपल्याला बाकी पाणी घालायचं आहे. 2 ते 3 मिनिट झालेलं आहे. आपली अर्धी भाजी शिजलेली आहे 50%. न पाणी घालता वाफेवर भाजी खूप लवकर शिजते. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 ग्लास पाणी. मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. गरमच पाणी घालायचं आपल्याला, म्हणजे भाजीची टेस्ट खूप छान लागते आणि कलरसुद्धा भाजीचा खूप छान येतो भाजीला. आता परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊया पाणी घातल्यानंतर. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला सगळ्यात शेवटी घातल्यानंतर भाजी खूप छान लागते. व्यवस्थित परत एकदा आपण याला हलवून घेऊया मसाला घातल्यानंतर. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे भाजीचा आणि सुगंधसुद्धा खूप छान येत आहे. तर आता आपल्याला परत आणखीन 2 ते 3 मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे. थोडंसं आपल्याला झाकण उघडं ठेवायचं आहे. पूर्ण जर झाकण ठेवलं तर भाजी उतू जाण्याची शक्यता राहते. पाणी घातल्यानंतर मी 3 ते 4 मिनिट हे भाजी शिजवून घेतलेली आहे. असा कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि चवसुद्धा खूप छान लागते भाजीची. सुगंधसुद्धा खूप छान येत आहे. तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली वालाच्या शेंगाची ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण खाली काढून घेऊया भाजी. आता आपण भाजी सर्व करून घेऊया. थोडीशी आपण पातळच बनवलेली आहे कारण ही भातासोबत किंवा भाकरीबरोबर चुरूनसुद्धा ही भाजी खाता येते. अशी मस्त झणझणीत आपली वालाच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.